बात करणार नाही। माझ्या विचाराची दिशा ग्राम्य लोकांना जाऊ देत, पण निदान जे व्हेरी एज्युकेटेड पोरं पोरी आहेत त्यांना अंदाज लागला की यांना नेमकं म्हणायचं तरी काय, भावना तरी काय, प्रागतिक विचार तरी काय। किती वर्ष आम्ही कर्मठपणाचा कळस करायचा आहे, जरा बदललं पाहिजे, विकसित झालं पाहिजे। एक वाक्य बोलतो आणि टाळ्या तुमच्याकडनं घेतो, सावध राहा। जुन्यांचा कर्मठपणा आपल्या संप्रदायात, जुन्यांचा कर्मठपणा आणि नवीन लोकांचा ताठरपणा शिथिल झाला ना तर पुन्हा महाराष्ट्रात स्वराज्य तयार होईल, रामराज्य तयार होईल। याकरता आपण लवचिक झालं पाहिजे। मला कुठलं चालत नाही, पण मला त्या सैनिकाने घरी बोलवलं तर आदरानं त्याच्याकडे मी जायला पाहिजे। चालता चालता पोरं पाया पडायला लागले तर जरा मला कीर्तनाचा वेळ झालाय, याला बाजूला ठेवून त्या लेकरांना मी आलिंगन दिलं पाहिजे। कुणी पाद्यपूजा करणाऱ्या स्त्रिया उभा राहिल्या तर चल सरक बाजूला असं म्हणता, आई मला जरा मंडपात जायचंय। या वक्तृत्वाची आवश्यकता आहे। वचने किम दरिद्रता, शब्दांनी माणसं कायमची दुखावल्या जातात। शास्त्राची जखम भरून येते, टाके देता येतात, सर्जरी करता येते, पण शब्दरूपी शस्त्रांची बाणं एकदा का अंतःकरणाला लागली की माणसाचं जीवन नीटनेटकं होत नाही। ते नीटनेटकं करण्यासाठी जो प्रयोग आहे त्याचं नाव कीर्तन प्रयोग आहे, आणि ते कीर्तन करावे लागतात। मला वेळ फार कमी आहे आणि त्या कमी वेळेत